की बाबा जुमदेवजींनी स्वतःसाठी भगवत प्राप्ती केली आणि आपलं कुटुंब सुखी केलं. हळूहळू लोकांमध्ये माहिती झालं आणि बघा शिवकांनो, लोक त्यांच्याकडे धाव घेऊ लागले आणि लोकांचे पण हळूहळू दुःख दूर झाले. बाबांनी भगवत प्राप्ती करण्यास सुरू केलं आणि बाबांना भगवत प्राप्ती केली आणि परमेश्वराला प्राप्त करून बघा शिवकांनो, स्वतःचे पण दुःख दूर केले आणि दुसऱ्याचे पण दुःख दूर करण्यास सुरुवात केली. आणि ज्यांचे वडील शिक्षित नव्हते, जे अनपढ होते, ज्यांचे वडील, आज त्यांचा मुलगा शिक्षित झाला, कुणी इंजिनियर झालं, कुणी डॉक्टर झालं आणि कुणी पोलीस झालं, कुणी आर्मी झालं. जी बघा शिवकांनो, किती अपरंपार शक्ती आहे जी आपल्या ह्या मार्गामध्ये. ह्या मार्गामध्ये आपण जुळलो. भगवंता जो सत्यानं चालतो आणि शब्दामध्ये चुकतो त्याची परीक्षा घेतो जी. आज माझी पण परीक्षा होत आहे. मी आपल्या शब्दात चुकली जी आणि आज माझ्यावर किती दुःख येत आहेत ते मलाच माहीत आहे. ह्या मार्गामध्ये जुळली आहे, पण भगवंता जो सत्य प्रेमाने, सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करतो, भगवंता त्याचीच परीक्षा घेतो जी. आपण ह्या मार्गाला विसरू नाही. ह्या मार्गामध्ये जुळलेलो आहो आपण, मरून किंवा जगून ह्या परमात्मा एक मार्गामध्ये जी. बाबांनी काय काय नाही केलं जी. प्रचार प्रसार केलं जी. कुणासाठी केलं? आमच्यासारखे दुःखी कष्टी सेवकांसाठी केलं. आज आम्हाला जाणीव आहे. आईने आपले आयुष्य बाबांना दिले आणि भगवान बाबा हनुमानजीच्या समोर शब्द ठेवले की माझे जेवढे उरलेले आयुष्य आहेत त्या माझ्या पतिदेवाला मिळायला हवं. आज आम्ही तर आई नाही बनू शकत जी, पण आमची वाराणसी आईने आपले आयुष्य बाबाला दिले. प्रचार प्रसार केले, जातीभेद नाही बघितले जी. आपल्याला या शब्दामध्ये, आपण ज्या शब्दामध्ये फसतो आणि जे शब्द आपण वाईट बोलतो, तर भगवंत आपली परीक्षा घेतो जी. आपल्याला ह्या शिकवणीप्रमाणे चालायला हवं. ह्या मार्गामध्ये तत्व शब्द नियमांचा पालन करायला हवं. आपण दुःखी का बरं होतो? आपण आपल्या शब्दामुळे दुःखी होतो जी. जे आपण वाईट शब्द बोलतो त्यामध्ये आपण फसून जातो. जे आपल्या कर्माने चुकतो, हळूहळू आपल्या कर्मामध्ये आपण गुंतून जातो. म्हणून वाईट कर्म करू नका जी. मी पण नाही करणार. माझ्या शब्दातून मी दुःखी झाली आणि आज मी ह्या मार्गाला तर सोडणार नाही, पण भगवंता माझी रक्षा करणार. मला एवढं जाणीव आहे की भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी माझ्या सोबत आहेत. त्यांची जागृत शक्ती माझ्यासोबत आहे. चालण्यामध्ये चुकतात जी. बघा शिवकांनो, पण अशी गलती करू नका. मी चुकली तर दुखली जी. आज मी काय माझ्यासोबत होत आहे तर ते मलाच माहीत आहे, मलाच जाणीव आहे. त्या भगवंताशी मी माफी मागते. चालण्यामध्ये चुका झाले तर मला माफ करा.